आदाब नाज़रीन, नवा न्यूज़ में आपका इस्तकबाल है। मैं हूँ आपका मेज़बान वसीम संजय। इस वक्त हम आए हैं चीता कैंप के वार्ड नंबर 145 में और इस वक्त हम मौजूद है एक वीरा स्कूल के पास, जिसको तेगड़ा कहा जाता है या आइडियल स्कूल के करीब जो एरिया है वहाँ पर आए हैं। और यहाँ पर आज यहाँ जो जितने कैंडिडेट्स है उनमें से कैंडिडेट्स है जिनका नाम है दीपक महेश्वरी, वो यहाँ के लोगों से मिलने के लिए आए हैं, उनसे मुलाकात करने आए हैं। इसी के साथ इस वक्त हमारे साथ कई महिलाएं यहाँ पर मौजूद है। आइए हम उनसे मुलाकात करते हैं, बात करते हैं और ये जानना चाहते हैं कि वो क्या कहना चाहती है। मैडम, सबसे पहले तो हमारे चैनल में आपका स्वागत है। थैंक यू। मैडम, दीपक महेश्वरी जी वार्ड नंबर 145 से यहाँ पर चुनाव लड़ रहे हैं। आज उन्होंने आपसे मुलाकात की, उन्होंने क्या कहा और आप उनसे क्या कहना चाहती हैं, सबसे पहले ये बताएं। त्यांनी आमच्या इकडे दीपक महेश्वरी सर आज आमच्या इथे कॅन्डिडेट म्हणून उभे आहेत। त्यांना ऍक्च्युली पक्षाकडून तिकीट होतं, पण आमच्या इथे आता ते श्रीफळ घेऊन उभे आहेत। श्रीफळ म्हणजे गणपतीचं आशीर्वाद समजला जातो आणि त्यांनी आमच्या इथे विकासाची भरपूर अशी कामं केलेली आहेत। कॅन्डिडेट नसताना सुद्धा, पण आता त्यांच्याकडे जी पॉवर नाही ती त्यांना आम्हाला द्यायची। आमच्यातर्फे त्यांना फुल सपोर्ट असेल। आमच्या इथे त्यांनी रस्त्याची जी कामं आहेत त्याच्यासाठी जो फंडिंग लागतो तो ते आमच्यासाठी इथे उभा करतील। प्लस आमच्या इथे जी स्लम एरियाची कामं आहेत, गावठाणाची जी कामं आहेत तीही सर आमच्या आणि सरांचं काम इतकं उत्तम आहे की ते कॅन्डिडेट नसताना, उमेदवार नसताना किंवा नगरसेवक नसताना एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे आमच्या इथे। म्हणून त्यांना आम्ही फुल आमचा सपोर्ट आहे की आता ते नगरसेवकसाठी उभे राहिलेले आहेत, तर प्रत्येक घरातून त्यांना मतदान व्हावं ही आमची सदिच्छा आहे। यहाँ पर एक चीज है, जैसा कि आपने कहा कि वो पक्ष से चुनाव लड़ने वाले थे लेकिन वो नहीं हो सका, तो क्या उससे कुछ फर्क पड़ेगा? क्योंकि अभी जो उनका सिंबल है वो चेंज हो गया, उससे कुछ फर्क पड़ेगा, ये बताएं। ऑलरेडी त्यांची एक संस्था आहे, त्या संस्थेतून ते कार्यरत आहे, पण नगरपालिकेत गेल्या, महानगरपालिकेत वगैरे गेल्यावर त्यांना जे पत्रव्यवहारासाठी जे अथॉरिटी लागते ती त्यांच्याजवळ अद्याप नाहीये, पण ती मिळावी म्हणून आमचा एक त्यांना सपोर्ट असणार आहे यापुढे। तो मिळावा त्यांना म्हणून ते उभे राहिले आहेत आणि आमचा त्यांना प्रत्येक घरातून सपोर्ट असणार। प्रत्येक महिला त्यांना सपोर्ट करणार आणि प्रत्येक कुटुंब त्यांना सपोर्ट करणार। यानी यहाँ पर जो महिलाएं हैं वो पूरी तरह से कहीं ना कहीं दीपक महेश्वरी को जानती है और वो जो है उनके समर्थन में नजर आ रही है। ऐसी तो नहीं कोई शिकायत है जो आप इनसे करना चाहते हैं या उनसे कोई आपको कोई शिकायत है, ये बताएं। त्यांचं काम उत्तम आहे, आजपर्यंत त्यांची कार्यशैली उत्तम राहिलेली आहे आणि ते आमच्यासाठी पुढेही कार्यरत असतील असा आमचा म्हणजे हे आहे पाठिंबा त्यांना आम्ही देणार। आणि आमची पण अशी हे आहे की त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही पुढेही करावं। आतापर्यंत ते करत आलेले आहेत आणि अजूनही पुढे ते आमच्यासाठी कार्यरत असतील। अभी जैसा कि अभी बात कर रहे थे आप, तो कहीं ना कहीं ये बताया कि जो नगर सेवक आते हैं कहीं पे काम करते हैं या कहीं पे नहीं कर पाते हैं, तो क्या लगता है महेश्वरी जी जो आ रहे हैं वो कर पाएंगे, नहीं कर पाएंगे? क्या लगता है कि सब जगह ध्यान दे पाएंगे? निवडणूक झाल्यावर नगरसेवक पहिल्यांदा कोणीही इथे फिरकत नाही। महेश्वरी सर नगरसेवक नसताना सुद्धा ते इतकं काम करतायत, म्हणजे विचार करा, नगरसेवक झाल्यावर ते आमच्यासाठी सक्षम तरीकेने उभे राहतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे त्यांच्यावर। म्हणून आम्ही त्यांना वोटिंग करलं, यावेळेस श्रीफळलाच वोट होणार। मैडम, क्या बोलते हैं, श्रीफल को यानी नारियल को वोट देंगे या आपके मन में कुछ और चल रहा है, ये बताएं। नारियल को देंगे पक्का? तो कोई कंफ्यूजन नहीं होगा क्योंकि पहले सिंबल तो पार्टी का था और अभी जो है नारियल जो है हमारे साथ महेश्वरी साहिब है, बस और कोई नहीं। यानी अगर ऐसा कहा जाए जो चेहरा है वही उनकी पहचान है, वही उनका सिंबल है, क्या कहते हैं? हम उनको ही वोट देंगे, महेश्वरी साहब। मैडम, क्या कहते हैं, जैसे मैडम आप बोल रही थी बहुत ज्यादा आप मसले प्रॉब्लम्स बता रही थी कि इस तरह की प्रॉब्लम्स है, जी बोलिए। की मराठीमध्ये कहावत आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, तर तसंच प्रत्येक घरामध्ये स्त्री ही होम मिनिस्टर असते, तर स्त्री तिचं परिवार सुद्धा तिच्याकडे जातो। त्यामुळे आमचा पाठिंबा महेश्वरी सरांना म्हटल्यानंतर आमचं कुटुंब सुद्धा त्यांच्याकडेच जाणार आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की त्यांनी म्हणजे जेव्हा नगरसेवक नव्हते त्यावेळेस त्यांनी काम केलं, मग नगरसेवक जो पद त्यांना मिळेल त्यांच्याकडे ते त्यांचं काय म्हणतात त्याला पोजीशन ती मिळेल, तो शायद वो हमारे लिए और ज्यादा काम कर सकते हैं ना, तो फिर हम भी खड़े रहेंगे उनके साथ। ऐसा नहीं कि खाली उनको करना है, जब वो आएंगे तो हम भी आगे आएंगे, हम भी वो साथ उनके साथ मिलके काम करना चाहते हैं। तो मैं एक साथ एक ही सवाल पूछ लेता हूँ कि जितनी यहाँ पे होम मिनिस्टर है सब उनके साथ है या नहीं, ये बताएं। सब उनके साथ है।